माझ्या लाडक्या बाळा, आज हा संवाद खास तुझ्यासाठी आहे. अनेकदा आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की आपण आता पूर्णपणे हरलो आहोत. आता पुढे जाण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही. पण लक्षात ठेव, जेव्हा जगाचे सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा एक दरवाजा नेहमी उघडा असतो. तुला वाटतंय ना की तू एकटा आहेस, पण नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझे अश्रू, तुझी तळमळ आणि तुझी अस्वस्थता मला सगळी कळती आहे. अरे, ज्याने हे विश्व, संपूर्ण विश्व निर्माण केलं, ज्याने सृष्टीचा कण अणकण रचला, तो स्वामी तुमच्या आयुष्याची काळजी, तुझ्या आयुष्याची काळजी घेणार नाही का? तू फक्त श्रद्धेचा हात सोडू नको. संकटे ही तुझ्या आयुष्यात तुला संपवण्यासाठी येत नाही, तर तुझी ताकद वाढवण्यासाठी येतात. जसा सोन्याला अग्नीत जाळल्याशिवाय आणि त्याला झळाळी येत नाही, तसेच आयुष्यातील संघर्षाशिवाय माणसाचे व्यक्तित्व उजळत नाही. तुम्ही म्हणता की स्वामी, मीच का? माझ्याच नशिबात ही दुःखे का? पण बाळा, विचार कर, मोठ्या लढाया लढण्याची ताकद सुद्धा देव अशाच व्यक्तीला देतो ज्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास असतो. तुझ्या मनातील ती भीती काढून टाक. भीती हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्यच नाही, तर ते एक वचन आहे. जेव्हा तू पूर्ण शरणागतीने स्वामींकडे पाहतोस ना, तेव्हा तुझ्या आयुष्यातील अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ लागतील. स्वामींची सेवा म्हणजे केवळ जप जाप्य करणे नव्हे, तर त्यांच्या शिकवणीवर विश्वास ठेवून डगमगता उभे राहणे आहे. लोक काय म्हणतील, परिस्थिती कशी आहे, याचा विचार करणे सोडून दे. कारण तुझी परिस्थिती बदलणारा जो आहे ना, तो या विश्वाचा मालक आहे. अनेकदा तू खूप कष्ट करतो, पण फळ मिळत नाही. तेव्हा तू निराश होतो. पण लक्षात ठेव, झाडाला पाणी घातल्याबरोबर लगेच फळ येत नाही. त्यासाठी ऋतूंची सुद्धा वाट पाहावी लागते. तसेच तुझ्या कर्माचे फळ मिळण्यासाठी सुद्धा योग्य वेळ यावी लागते. तोपर्यंत संयम ठेव. तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकली जात आहे.
कधी कधी स्वामी तुला ती गोष्ट देत नाहीत जी तुला हवी असते, कारण त्यांच्याकडे तुझ्या त्या अपेक्षाही मोठे, तुझ्या त्या अपेक्षापेक्षाही काहीतरी मोठे आणि चांगले काहीतरी नियोजित आहे. तुझ्या घरातील कलह असो, आर्थिक चणचण असो किंवा मानसिक ताण असो, या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामामध्ये इतकी शक्ती आहे की ती तुमच्या सभोवतालची नकारात्मकता ऊर्जा नष्ट करते. जेव्हा तू मनापासून श्री स्वामी समर्थ मंत्राचा उच्चार करतो ना, तेव्हा तुझ्या हृदयातील भीती नष्ट होऊन तिथे एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होत असतो. हाच आत्मविश्वास तुला जगातील कोणतीही संकटाशी लढायला बळ देत असतो. माझ्या बाळा, आयुष्यात कोणाचेही मन दुखवू नको. सेवा ही केवळ मूर्तीची नसते, तर माणसातील माणुसकी जपणे हीच खरी स्वामी सेवा आहे. दुसऱ्याला मदत कर, कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न कर, आणि मग बघ स्वामी तुझ्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव कसा करतात. तू एक पाऊल स्वामींकडे टाक. स्वामी तुमच्यासाठी 10 पावले पुढे येतील का नाही ते बघ. ज्यांच्या आयुष्यात गुरूंचे मार्गदर्शन असते, त्यांना दिशा शोधण्याची गरज पडत नाही. स्वामी हे तुमचे मार्गदर्शक आहेत, तुमचे पिता आहेत आणि तुमची माऊली आहेत. एखादी आई जशी आपल्या बाळाला पडू देत नाही, तसे स्वामी तुला कधीच पडू देणार नाहीत. जरी तू पडलात तरी तुला पुन्हा उभे करण्याची ताकद तेच देतील. त्यामुळे कपाळावर आठ्या घालून बघण्यापेक्षा, कपाळावर आठ्या घालून जगण्यापेक्षा चेहऱ्यावर हास्य ठेव आणि म्हण की माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. मग मला काळजी कशाची. हा विश्वास ज्या दिवशी तुझ्या मनात ठाम होईल, त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील अर्धी दुःखे आपोआप संपून जातील. बाकी उरलेली दुःखे स्वामी स्वतःच्या अंगावर घेतील. तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नको आणि क्षमा करायला शिक, कारण क्षमा करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुमचे मन जितके निर्मळ असेल तितके स्वामी तुझ्या जवळ येतील. आजपासूनच एक संकल्प कर की मी कधीही हार मानणार नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी स्वामींचे नामस्मरण सोडणार नाही. रात्रीच्या अंधारानंतर जसा सूर्योदय निश्चित असतो, तसाच तुझ्या आयुष्यातील या कठीण काळानंतर सुखाचा काळ नक्की येणार आहे.
तोपर्यंत स्थिर राहा, शांत राहा आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक राहा. स्वामी तुमच्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक विचारात आहेत. त्यांना शोधण्यासाठी कुठेही दूर जाण्याची गरज नाही. ते तुमच्या अंतरातच बसलेले आहेत. फक्त एकदा डोळे मिटून त्यांना आर्ततेने हाक मारा. तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर होईल आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. शेवटी इतकेच सांगावेसे वाटते की स्वामींवरचा विश्वास हा वाळूवरचा किल्ला नसावा जो लाटेने वाहून जाईल, तर तो डोंगरासारखा अढळ असावा जो वादळातही डगमगणारा नाही. असा विश्वास ठेवा आणि निश्चिंत व्हा. स्वामी आहेत ना, मग काळजी कशाला. श्री स्वामी समर्थ.